दरम्यान फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कारभारात भाजपच्या मंत्र्याकडे असलेल्या खात्यांनी बाजी मारली आहे। राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरेंच्या खात्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने असलेली खाती 3ऱ्या क्रमांकावर गेले। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम आखला होता। त्यासाठी विविध मंत्रालयांना विकास कामांचं ठराविक टार्गेट देण्यात आलं होतं। त्यासाठी खास विकास कामं निश्चित करण्यात आली होती। महाराष्ट्र दिनी त्या 100 दिवसांच्या कामांच्या मूल्यमापनाचा निकाल जाहीर करण्यात आलाय। भारतीय गुणवत्ता परिषदेकडून या कामांचं मूल्यमापन करण्यात आलं। 100 दिवसातील कामांच्या रिपोर्ट कार्डनुसार अदिती तटकरेंच्या महिला व बालकल्याण विभागानं चमकदार कामगिरी केली आहे। या खात्यानं 80% गुण पटकावलेत। सार्वजनिक बांधकाम विभागानं 77.95%, कृषी विभागानं 66.15%, ग्रामविकास विभागानं 63.85%, तर परिवहन विभागानं 61.28% गुण मिळवलेत। महायुतीतील तिन्ही पक्षांचा विचार करता भाजपकडे असलेल्या 3 खात्यांनी चमकदार कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावलाय। राष्ट्रवादीच्या 2 खात्यांनी चांगली कामगिरी करत दुसरं स्थान मिळवलं, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या केवळ एका खात्याला चमकदार कामगिरी करता आली। महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणे जिल्हा मात्र नापास झालाय। सरकारी कार्यालय चकाचक होणं अपेक्षित होतं, कामकाजाला गती मिळायला हवी होती, पण तसं होताना दिसत नाही। संस्थांचं काम जास्ती सिटीजन फ्रेंडली नाही हे क्लिअर झालं। नो पेंडन्सी, झिरो पेंडन्सी हे एक त्यातलं जे महत्वाचं असतं, म्हणजे नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवले जाणं, याच्यातही हे कमी पडलेले आहेत। पुणे जिल्हा प्रशासन तर कमी पडलेलं याच्यात कुठली शंका नाही, परंतु ज्यांना मिळालंय त्यांच्याकडेही फार काही चांगली परिस्थिती अशातला भाग नाही। एकूणच याची जी ग्रेडिंग सिस्टीम असते तीच मुळात फॉल्ट आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरला 2 कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली। भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री झाले, पण सरकारच्या प्रगती पुस्तकात छत्रपती संभाजीनगर नापास झाल्याचं ठळक शब्दात लिहिलंय। आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गेअरमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखं जे काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाहीये। याला वेळ लागणार आहे। 100 दिवसात सर्वच काम झालेत असं कोणतं खातं दाखवू शकतो? म्हणून ही सुरुवात आहे। या सुरुवातीला समजून घ्या, आणखी 100 दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल। केंद्र सरकारप्रमाणेच मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना 100 दिवसांचा कार्यक्रम दिला होता, पण या 100 दिवसांच्या धोरणात्मक कार्यक्रमात पुणे, छत्रपती संभाजीनगर नापास झाल्याचं दिसतंय। त्यामुळे या कार्यक्रमाबाबत मंत्री महोदय गंभीर आहेत का असा सवाल विचारला जातोय। पुण्याहून वैभव सोनवणेसह छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत।